नमस्कार मित्रांनो, मी विशाल जाधव. मागच्या वर्षी झालेल्या BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसमध्ये मी आदित्य गवळी सरांच्या BSc ॲग्रिकल्चरसाठी काउन्सिलिंग घेतली होती. त्यामध्ये मला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मूळ हा गव्हर्नमेंट कॉलेज मिळाला आहे. यात सरांचा खूप मोठा मार्गदर्शन होता. त्यात प्रिफरन्स निवडण्यापासून तर कॉलेज अलॉटमेंटपर्यंत सरांचा खूप मोठा मार्गदर्शन होता. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जवळपास आता CETचा रिझल्टसुद्धा लागला आहे आणि बहुधा सगळ्यांना चांगले मार्क आलेले. ज्यांना चांगले मार्क आले त्यांना माझ्याकडून व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. आणि ज्यांना नाही आले चांगले मार्क त्यांना ऑल द बेस्ट. ज्यांना चांगले मार्क नाही आले खरंच त्यांना चिंता वाटत असेल की आपल्याला कॉलेज भेटेल की आपल्याला आपण जे ॲग्रीचं स्वप्न पाहिलेलं आहे ते पूर्ण होईल का. तर बिनधास्त चिंता करायची नाही. तुमचा भाव अजून आहे. तुमचं ॲग्रीला कॉलेज भेटेल नाही भेटेल त्याची जिम्मेदारी तुम्ही माझ्यावर टाकून द्यायची. ओके, चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काउन्सिलिंगबद्दल बोलणार आहोत. तर नमस्कार, मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जवळपास आता ॲग्रीची ॲडमिशन प्रोसेस लवकरच चालू होईल किंवा त्याची अपडेट डेट आणि त्याचं प्रोस्पेक्ट आणि शेड्यूलसुद्धा लवकरच येऊन जाईल. यामध्ये मित्रांनो बरेच असे विद्यार्थी आहे जे की ॲडमिशनपासून वंचित राहतात. प्रॉपर गायडन्स भेटत नाही त्यांना, प्रॉपर सल्ला कोणी देत नाही, काही माहिती नसतं. कारण ॲग्रिकल्चरची जी आपली ॲडमिशन प्रोसेस आहे ती थोडी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. त्यामध्ये फार किचकट म्हणता येईल आपल्याला. थोडं त्यात वातावरण आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट्स एक कन्फ्युजन होते. बाकी भरपूर अशा वेगळ्या गोष्टी, स्पॉट राऊंड, कन्झर्वेशन राऊंड, त्यानंतर प्री प्लॉट रिफ्यूज, आपल्याला एकदा प्रेफरन्स दिल्यावर पुन्हा ते चेंज करता येत नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टी ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपल्यासोबत घडत असतात. त्यामध्ये जर सांगायचं झालं तर असे जे काही विद्यार्थी या प्रोसेसपासून वंचित राहतात, ज्यांना काही प्रॉपर गायडन्स भेटत नाही, त्यांच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे टुवर्ड्स ॲग्रिकल्चर काउन्सिलिंग प्रोसेस. मागील बऱ्याच वर्षापासून आपण ही काउन्सिलिंग प्रोसेस करतो आहे. यामध्ये पहिले मी सगळं फ्री केलं होतं, पण मागच्या 2 वर्षापासून जबाबदारी वाढल्यामुळे, ओळख वाढल्यामुळे मला फार कॉल यायला लागले. भरपूर जणीकडे आपली प्रोसेसची ॲडव्हर्टाईजमेंट झाली. त्यामुळे आता फ्री करणं शक्य राहिलं नाही आणि तेवढा वेळही माझ्याकडे नाही. कारण भरपूर स्टडी वगैरे असतो, त्यानंतर बाकीचे कामं असतात, हे सुद्धा मला करावं लागतात. आणि ह्या प्रोसेसमध्ये मित्रांनो मी जास्त ॲडमिशनसुद्धा घेत नाही. 40-50 फार तर फार ॲडमिशन घेतो. कारण मी एकटाच हँडल करायला असतो आणि सगळं हँडल होऊ शकत नाही. त्यामुळे 40-50 विद्यार्थी मी हँडल करू शकतो आणि जेवढे घेतो त्यांना प्रॉपर गायडन्स देतो, प्रॉपर वेळ देतो आणि त्यांना जे काही मदत हवी असेल ती पूर्ण मदत देऊन मी त्यांची जी काही ॲडमिशन आहे ते करून देतो. मी फार कमी विद्यार्थी घेतो आणि त्यांनाच प्रॉपर हेल्प करतो. बाकी जास्त मी घेत नाही बाकीच्या काउन्सिलरसारखं की भरपूर सारे घ्यायचे आणि मग नंतर आणि ॲडमिशन झाल्यानंतर मग त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही. हा असला प्रकार आपल्याकडे काही घडत नाही. यामध्ये मागच्या वर्षी आपल्याकडे जवळपास 45 काहीतरी विद्यार्थी होते. त्यापैकी सगळेच जण चांगल्या कॉलेजला गेले आहे. त्यांच्या मार्क्सनुसार चांगल्या कॉलेजला गेले. त्यामध्ये आपल्याला काही स्टुडंटनी रिव्ह्यू दिला आहे. आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मित्रांनो मी तुम्हाला प्रॉपर रजिस्ट्रेशनपासून तर ॲडमिशन मिळेपर्यंत किंवा मग ॲडमिशन झाल्यानंतरही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये विद्यार्थी असतात, त्यांचे डाऊट्स असतात, ते मी अजूनही सॉल्व्ह करून द्यायचा प्रयत्न करतो. यामध्ये आपण पहिले तर माझ्या काउन्सिलिंगच्या काही स्पेशल फीचर्स बघूया. यामध्ये मी तुम्हाला 24/7 तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. त्यानंतर दुसरी गोष्ट झाली तर मी तुम्हाला प्रॉपर स्टडी करून कॉलेजचा प्रॉपर स्टडी करतो. त्यानंतर तुमच्या कट ऑफचा स्टडी करतो. तुम्हाला 2-3 वर्षाच्या कट ऑफनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं. तुमच्यासोबत आपण प्रेफरन्स निवडायच्या टायमाला एक 2-3 घंटे आपलं डिस्कशन चालतं यामध्ये तुमच्यासोबत, की तुम्हाला कोणतं कॉलेज हवं आहे, कोणत्या कॉलेजपर्यंत तुम्ही जाऊ शकता किंवा कोणतं कॉलेज तुमच्या युनिव्हर्सिटी अंडर येतं. यामध्ये एम कोटा, यू कोटा हे सुद्धा फार एक महत्त्वाची प्रोसेस आहे. आणि प्लीज प्लॉट रिफ्यूज हा काय जो महत्त्वाचा टप्पा आहे, या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स देतो. यानंतर मी 100% गॅरंटी देतो की विद्यार्थ्यांना ॲडमिशन करूनच देईल त्यांच्या मार्क्सनुसार. आणि पहिलं माझं प्रॉपर ध्येय असतं की विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज भेटावं त्यांच्या मिळालेल्या मार्क्सवरती. जवळपास गव्हर्नमेंटचा आधी आपला ट्राय असतो, नाही गव्हर्नमेंट तर निदान A ग्रेडचं प्रायव्हेट कॉलेज तरी माझे जितके काही विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये आहे त्यांना सगळ्यांना मिळालंच पाहिजे. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेसचे जे काही नवीन नियम असतात किंवा कॉलेज ॲड झाले एखादे नवीन, त्यानंतर वेगवेगळ्या डेट्स नेहमी चेंज होत राहतात आपल्या ॲडमिशनच्या. ह्याच्यासुद्धा अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी तुमच्या ग्रुप्सवरती किंवा पर्सनली
दिले जातात. नंतर अजून सांगायचं झालं तर तुम्हाला जे काही कॉलेज अलॉट झालं आहे त्याबद्दल तुम्हाला सगळं त्या ठिकाणी त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते. तिथलं फॉरम, त्यानंतर तिथलं जे काही टीचिंग स्टाफ वगैरे लेक्चर्स वगैरे होतात की नाही, त्यानंतर तिथलं हॉस्टेल फॅसिलिटी, मेस फॅसिलिटी, रूम्सची अवेलेबिलिटी, त्यानंतर तिथलं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही कसं करू शकता, स्टडी तिथं कशी आहे, कॉलेजचं कॅम्पस कसं आहे, हे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी कॉलेज अलॉट झाल्याच्या नंतर जे कॉलेज अलॉट झाले त्या ठिकाणी तुमचं त्याची इन्फॉर्मेशन देतो. कारण की आता मागच्या 2-4 वर्षापासून माझे जे काही विद्यार्थी आहे, जे काही स्टुडंट होते आपले, महाराष्ट्रातल्या जवळपास 90% कॉलेजला माझे विद्यार्थी गेलेले आहे. आणि मी तुमचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट करून देतो. म्हणजे तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून तुम्हाला जे काही अडचणी आहे, सपोज आता आपण तिथल्या टीचरला जर त्या ठिकाणचं विचारलं तर तो त्या कॉलेजचं नेहमी वाढूनच सांगतात, ते काही रियालिटी सांगत नाही. त्यामुळे जर आपण विद्यार्थ्याला विचारलं तर विद्यार्थी टू स्टुडंट त्याचा एक चांगला कॉन्टॅक्ट होतो, सगळी रियालिटी सांगून देतात. ते एक तुमचं एक डाऊट क्लिअर होऊन जातो. हे एक माझं स्पेशल या ठिकाणी मी सगळ्यांनाही देतो आणि याचा मला चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. आणि रजिस्ट्रेशन सुद्धा या ठिकाणी मीच करून देतो. कारण तुम्ही जर बाहेर रजिस्ट्रेशन करायला गेला तर त्या ठिकाणी मला मागच्या 2 वर्षात भरपूर अशा चुका आढळल्या की आता कॉलेज टाकताना थोडं कन्फ्युजन होतं ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चरमध्ये. सपोज आपण आता एक्झाम्पल घेतलं, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी आणि कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर परभणी. आता यामध्ये जे कॅफेवाले असतात ते एवढं नीट लक्ष बघत नाही, घाई गडबडीमध्ये कोणते क्लिक करून देतात आणि त्यांच्या एक क्लिकवर आपलं किती मोठं डॅमेज होतं, आपलं किती मोठं लॉस होतं हे फक्त आपल्यालाच माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी हा एक लॉस होतो. त्यामुळे मी हे कमी करण्यासाठी आम्ही आता स्वतःच तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देतो. तुम्हाला टोटल फर्स्ट इयरच्या पूर्ण नोट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन, PYQs, मिड टर्मचे क्वेश्चन पेपर हे सगळं मी देणार या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला फॉर्म जर ग्रेव्हियन्समध्ये पडला तर ग्रेव्हियन्स सुद्धा अपलोड करून देणार. ग्रेव्हियन्स काय असतं हे मी नंतर सांगेन तुम्हाला वेळोवेळी. तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन पासून तर ऍडमिशन मिळेपर्यंत जे काही तुमचे डाऊट्स असतात, जी काही तुम्हाला गरज आहे, ती सगळं मी तुम्हाला या ठिकाणाहून तुम्हाला प्रोव्हाइड करतो. हे सगळं आपलं स्पेशल फीचर्स आहे काउन्सिलिंगमधले. मागच्या वर्षीचे फीडबॅक सुद्धा तुम्ही बघितलेच असतील. तर या काउन्सिलिंगचे मित्रांनो 500 रुपये फीस आहे. 500 रुपये फीसमध्ये आपण तुम्हाला एवढे जे काही फॅसिलिटी त्या प्रोव्हाइड करतो. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही कुठेही बघितलं तर या फीसपेक्षा कमी फीस तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. कारण सगळ्यात कमी फीस मी चार्ज करतोय आणि प्रॉपर सगळ्या ज्या काही सोयी सुविधा आहे त्या फक्त तुम्हाला 500 रुपयामध्ये देतोय. तर तुम्हाला फीस पेड करायची असेल तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला QR कोड किंवा मग मोबाईल नंबर, फोनपे, गुगल पे, पेटीएम तुम्ही काहीही करू शकता. त्यानंतर तुम्हाला फॉर्म प्रोव्हाइड केला जाईल माझ्याकडून. एक तो फॉर्म तुम्ही पूर्ण फिलअप करून सबमिट करून द्यायचा आहे. तर हे झालं सगळं आपलं आजचं आपल्या काउन्सिलिंगबद्दल. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला अशा टोटल सगळ्या फॅसिलिटीज मी प्रोव्हाइड करतो. मला जर यात काही डाऊट असतील तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे सगळे इन्फॉर्मेशन आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांना BSc ॲग्रिकल्चर करायची त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो, हजारो रुपयांची काउन्सिलिंग फीस भरण्यापेक्षा, म्हणजे आता बाहेर जर गेलं, तुम्ही बाहेरच्या काउन्सिलिंग बघितलं प्रायव्हेटमध्ये, बाहेर काउन्सिलिंग सेंटरमध्ये, तर 6,000-7,000 हजार रुपये आपल्या BSc ॲग्रिकल्चरची काउन्सिलिंगची चार्ज करतात. आणि जे मी देणार आहे तेच ते देणार आहे. यामध्ये काही थोडा पण फरक नसतो. फक्त ते तुम्हाला तिथे बोलवून सगळं तुमच्याकडून करून घेता आणि मी पूर्ण प्रोसेस ऑनलाईन करतो, हाच फरक आहे. तर एवढं फीस चार्ज करण्या अगोदर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी एक ॲग्रिकॉस या नात्याने तुमची नक्कीच मदत करेल. कारण तुमची भारी भक्कम फीस भरण्यापासून नक्कीच मी तुम्हाला या ठिकाणी एक मदत करू शकतो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.